समाज याच्या वतीने नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळे हटवायला सुरुवात झाली। पालिका प्रशासनाकडून आंदोलनापूर्वीच कारवाई सुरू करण्यात आली। सकल हिंदू समाजाने अनधिकृत धर्मस्थळे हटवण्यासंदर्भात वारंवार मागणी केलेली होती आणि ती आम्ही हटवू, त्यासाठी आंदोलन करू असं म्हटलेलं होतं। त्याच्या आधीच म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या आधीच पालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, सकल हिंदू समाज आंदोलन करणार होता अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची जी कारवाई आहे त्याबाबत, पण पालिकेने कारवाई सुरू केलेली आहे। आत्ताचं काय अपडेट आहे? सुवर्ण, काही वेळापूर्वी या ठिकाणी पोलिसांकडनं आणि नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडनं या परिसरातलं अतिक्रमण जे आहे ते हटवलं जात होतं। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी काही सकल हिंदू समाजाचे लोक जे आहे ते एकत्र आलेले होते। विशेषतः महंत सुधीरदास जे आहे काळाराम मंदिराचे विश्वस्त ते देखील घटनास्थळावरती आलेले होते। मात्र पोलिसांनी त्यांना या परिसरामधून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना घेऊन आता पोलीस जे आहे ते रवाना झालेले आहे। काही वेळापासून या परिसरामध्ये अतिक्रमण जे आहे ते काढलं जात होतं आणि अतिक्रमण काढत असताना काही सकल हिंदू समाजाचे लोक जे आहे ते या ठिकाणी एकत्र आलेले होते। त्यांचं म्हणणं आहे केवळ आजूबाजूचं अतिक्रमण काढू नये तर ही दर्गाच हटवावी आणि ही दर्गा हटवण्याची त्यांची मागणी होती आणि त्या मागणीला घेऊन महंत सुधीरदास आणि त्यांच्याबरोबर काही सकल हिंदू समाजाचे लोक जे आहे ते एकत्र होत होते, एकवटत होते। मात्र या परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू असल्यामुळे या परिसरामधून महंत सुधीरदास यांना नाशिक पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या काही सकल हिंदू समाजाच्या तरुणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एक तणावपूर्ण वातावरण जे आहे ते आज सकाळपासून आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतं। आता देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आपण बघतो राज्य राखीव दलाची ही तुकडी जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। इतर जे पथक आहे पोलिसांचे ते देखील या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे आणि एकूणच जर आपण बघितलं सुवर्ण तर या सगळ्या अनधिकृत दर्गेच्या प्रकरणामुळे नाशिकमधलं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की, आणि मोर्चा होईल असं सांगितलं जात आहे। मोर्चासाठी सगळे एकत्र येतील तर त्याविषयी काही अपडेट? मोर्चेकरांनी 11 वाजेची वेळ दिलेली होती, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि म्हणून पोलिसांकडनं या परिसरामध्ये कुणालाही आत सोडलं जात नाही, प्रवेश दिला जात नाही आणि हा सगळा परिसर जो आहे तो निर्मनुष्य पोलिसांकडनं केला गेलेला आहे यापूर्वीच। मात्र ज्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे त्याच्या आजूबाजूला सकल हिंदू समाजाचे लोक जे आहेत ते एकत्र होताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र ते एकत्र होण्यापूर्वी पोलिसांकडनं त्यांची धरपकड केली जाते। 4 लोक एकत्र आले, 5 लोक एकत्र आले की तरी पोलीस जे आहे ते त्यांची धरपकड करताय। सुवर्ण, आपण काही वेळापूर्वी बघितलं महंत सुधीरदास ज्यावेळेला आपल्याशी बोलत होते, न्यूज 18 लोकमतशी बोलत होते, या सगळ्या प्रकरणात माहिती देत होते, त्याच वेळेला पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतलं आणि पोलीस व्हॅनमध्ये टाकून त्यांना आता पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून या सगळ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी माहिती दिली आहे। आपण बघतोय सकल हिंदू समाजाचे सगळे एकत्र आले आणि त्यांनी या अनधिकृत धार्मिक स्थळे हटवायला त्यांनी स्वतः पुढाकार घेतला, पण पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलेलं आहे। महंत सुधीरदास त्यांच्या सोबत होते, नेतृत्व त्यांचं करत होते। रात की दरगाह पर और हमने अपनी आंखों से देखा, दरगाह की दीवारें भी महफूज है, दरगाह शरीफ सब महफूज है। सिर्फ बाहर का जो गेट था, जो रास्ते पे था, वो तोड़ा गया है और खतीब शहर नासिक की तरफ हम गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या सकल हिंदू समाजाच्या या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महंत सुधीरदास या ठिकाणी आलेले आहेत। महंतजी, तुम्ही आंदोलन स्थळावरती दाखल होताय, काय तुमची या सगळ्याच्या निमित्ताने मागणी? नाही, आम्ही जे अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी झालंय, काही परिधर्मीय लँड जिहादच्या माध्यमातून जे अतिक्रमण करत आहेत ते काढून घ्यावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आणि प्रशासन त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलंय संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की तुम्ही वाट पहा, आम्ही ती जागा मोकळी करू। तुमची मागणी नेमकी काय? दर्गा हटवायची का अतिक्रमण हटवायचं? अतिक्रमणही हटवावं आणि अनाधिकृत जर दर्गा असेल तर तो देखील काढून घेण्यात यावा,
कारण लँड जिहादचे प्रश्न नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परंतु केवळ अतिक्रमणच काढलं गेलं आजूबाजूचं आणि दर्गा तशीच ठेवली तर तुमची भूमिका काय? ते आम्ही पाहत आहोत प्रशासन काय भूमिका घेतं. त्यानंतर आम्ही निलेश राणे साहेब देखील आम्ही संपर्कात आहोत. पाहूया काय होतंय. आता तर मी या ठिकाणी प्रशासनाने सांगितलं 144 लागू असल्यामुळे मी थांबलोय या ठिकाणी. महापालिकेने ही कारवाई करायला उशीर केलाय. बराच उशीर केला. महापालिका या ठिकाणी चाल ढकल करत होतं. आपण बघतोय महंत सुधीरदास आपल्याबरोबर होते. त्यांना आम्ही ज्या ठिकाणी हे अतिक्रमण काढलं जातंय त्याच्या काही अंतरावर अडवलेलं आहे. माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर पोलिसांकडनं महंतांना ज्या ठिकाणी अडवलेलं आहे त्याच्या समोरच्या बाजूला अगदी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. त्यामुळे आता हा जो तणाव जो आहे तो अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट कुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.